देवेंद्र फडणवीस यांनी ही पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। दादा गेले, जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना अत्यंत व्यथित करणारी आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। मन सुन्न आहे, भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत। माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आणि अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि सर्वच नेत्यांना अश्रू अनावर झाले। अमोल मिटकरी त्यांच्या घरामधून बाहेर पडताना अक्षरशः हमसाहमशी रडत होते। अनेकांना तर आपल्या भावनाही व्यक्त करता आल्या नाहीत। दत्ता भरणे, अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय सहकारी हसन मुश्रीफ, सरकारमधले मंत्री, अजित पवारांचं आपल्यात नसणं हे कल्पनाच न करवणारे शरद पवार यांचं आगमन झालेलं आहे। शरद पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पवार कुटुंबावरती। आणि शरद पवार इथे हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांकडून घेत आहेत। बारामती विमानतळावरची ही दृश्य आपण बघतोय। शरद पवार या ठिकाणी आले आणि संपूर्ण अपघाताची ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून घेत आहेत। दिल्लीला होते शरद पवार, दिल्लीवरून तातडीने निघाले आणि बारामतीमध्ये पोहोचले अगदी काही वेळापूर्वी। उद्धव ठाकरे यांनी हे अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। खंबीर नेता, उमदा सहकारी गमावला, असं उद्धव ठाकरे यांनी आपली भावना व्यक्त केली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवारही त्या सरकारमध्ये होते। उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। खंबीर नेतृत्व आणि उमदा सहकारी गमावला याचं अतीव दुःख असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवारही त्यांच्या सरकारमधले त्यांचे सहकारी होते। धडाडीचं नेतृत्व आणि कामाची तत्परता हे त्यांचं वैशिष्ट्य, त्यांच्या नेतृत्वाचं।
ही दृश्य खरं तर थरकाप उडवणारी आहेत. हे विमान कोसळलं त्यावेळेला किती मोठा स्फोट झालेला होता या दृश्यांवरनं स्पष्ट होतंय. सुरुवातीला आगीचा उंच असा लोळ आकाशामध्ये पसरला आणि तो इतका उंच होता त्यावरून या स्फोटाची भीषणता लक्षात येईल. आणि त्यानंतर धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरलेत. आणि विमानाचे अवशेष पाहिल्यानंतर सुद्धा हा स्फोट किती मोठा होता, किती भीषण होता याची कल्पना येते. अक्षरशः तुकडे तुकडे या विमानाचे झालेले आहेत.